नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। भारतीय जवानांनी लडाखच्या अतिदुर्गम डोंगरावर चीनी सैनिकांना खडे चारले आणि त्यामुळेच आता चीन गुडघ्यावर आलाय। 29 आणि 30 ऑगस्टला भारतीय सैन्यानं ऑपरेशन ब्लॅक टॉप फत्ते केलं। हे ऑपरेशन घडलं कसं? भारतीय सैन्यासमोर कोणती आव्हानं होती आणि चीनी सैन्यानं तिथून माघार कशी घेतली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कामगिरीत भारताच्या सिक्रेट सेनेनं कोणती आणि कशी मदत केली, यावर आमचा आजचा खास कार्यक्रम भारताची सिक्रेट सेना। तीस ऑगस्ट याच दिवशी पेंगॉंगच्या दक्षिणेला असलेल्या ब्लॅक टॉप डोंगरावर भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर आले। पण अवघ्या काही तासात चीनच्या सैनिकांनी तिथून काढता पाय घेतला, कारण भारताच्या धडाकेबाज जवानांच्या शौर्यासमोर, त्यांच्या निर्धारासमोर आणि आक्रमकपणासमोर चीनी सैनिकांचा निभावच लागला नाही। आणि त्यामुळेच चीन त्या ब्लॅक टॉपवर मागे हटला आणि भारतीय जवानांनी आपला तिरंगा तिथे फडकवला। पण या ऑपरेशनमध्ये भारताच्या सिक्रेट सेनेचा सुद्धा सहभाग होता। पाहूया ही सिक्रेट सेना कोण आहे आणि तिने या ब्लॅक टॉप ऑपरेशनमध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावली ते। LACवर चीन पराभूत। LACवर भारताची आघाडी। प्रत्येक ठिकाणी चीनचा पराभव। भारतासोबत सिक्रेट सेना। न्यूज 18 लोकमतवर सिक्रेट सेना। न्यूज 18 लोकमतवर ऑपरेशन ब्लैक टॉप से साक्षीदार। 100 के ऊपर से कॉन्वॉय आना शुरू हो गया था, तो हमें मालूम नहीं था कि ऐसे अचानक हर जगह से जहाँ जहाँ रोड थे वहाँ से कॉन्वॉय आना शुरू हो गया। तो सब लोग डर गए थे कि अब क्या हो रहा है। कोण आहेत या, कुठे राहतात, त्या इथं काय करतायत? त्यांनी LACवर जे शौर्य गाजवलंय ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, कारण LACवर उंच पहाडांवर अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी जो कारनामा केलाय तो वाखाणण्याजोगा आहे। ज्या ठिकाणी काही तास थांबणं अशक्य आहे अशा ठिकाणी त्यांनी शौर्य गाजवलंय। खरं तर त्याला एखादा करिश्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, म्हणूनच त्यांना भारतीय सैन्याची सिक्रेट आर्मी म्हटलं जातंय। 29-30 अगस्त की दरमियानी रात को पेंगोंग त्सो लेक के दक्षिणी किनारे पर जब चीन की सेना का सामना हिंदुस्तान की सेना से हुआ, तो चीन की सेना कुछ घंटे भी नहीं टिक पाई और हार कर वापस चली गई। भारतीय सैनिकों के शौर्य के आगे चीन के सेना की बड़ी तैयारी टिक नहीं पाई। यही नहीं, हिंदुस्तान की सेना ने उसी समय कई बड़ी चोटियों पर तिरंगा भी लहरा दिया। हालांकि भारत की इस जीत के पीछे कई ऐसे अहम किरदार भी हैं जो सैनिक वर्दी तो नहीं पहनते, लेकिन उनका जज्बा सैनिकों से कम नहीं था। ऑपरेशन ब्लॅक टॉप यशस्वी करण्यात या लोकांचा मोठा हातभार लागला। त्यापैकीच एक आहेत सेरिंग युडोल। ब्लॅक टॉपवर तिरंगा फडकवण्यात तसंच त्यावर कब्जा करण्यात या स्थानिक लोकांची मोलाची मदत झाली। सगळ्यात पहिल्यांदा सेरिंग युडोल कोण आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सेरिंग युडल या चुशुल गावच्या रहिवाशी आहेत। त्यांचं गाव ब्लॅक टॉप पासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे।
सेरिंग युडोल ना केवळ ऑपरेशन ब्लॅक टॉपच्या साक्षीदार आहेत, तर त्यांनी भारत आणि चीन संघर्षादरम्यान भारतीय जवानांना मदत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलंय. हे ऑपरेशन ब्लॅक टॉप कसं सुरू झालं हे सेरिंगच्या तोंडून ऐका. 100 से ऊपर था सर कॉन्वॉय ना, तो पूरा मतलब ऐसे यूनिट, पूरा एक एक यूनिट का मतलब कॉन्वॉय आ रहे थे. वहाँ पे टैंकर्स भी थे, जिप्सी, मतलब सब कुछ, मतलब आर्मी के व्हीकल्स आ रहे थे. तो अब गांव वाले ये सोच रहे थे कि अब हो क्या रहा है, होने क्या जा रहा है अभी, मतलब हर तरफ से मतलब फौजी आ रहे हैं. सेरिंग मागे हटले नाही, पण ब्लॅक टॉप पर्यंत भारतीय सैन्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्याच वेळी सेरिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतीय जवानांपर्यंत रेशन पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. 10 महिलांच्या टीमनं जवानांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. खरं तर त्याच वेळी सैन्याची पुरवठा यंत्रणा उभारण्याला 2 दिवसांचा कालावधी लागला. मात्र त्या 2 दिवसात या महिलांनी भारतीय जवानांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी जवळपास 4 किलोमीटर पायपीट करावी लागली. पण देशासाठी या महिलांनी कशाचीही पर्वा केली नाही. खरं तर चीनच्या सैनिकांनी या महिलांना धमकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण जीवाची पर्वा न करता या महिलांनी भारतीय सैन्याची मदत करून आपलं कर्तव्य बजावलं. हमारे गांव में एक वुमेन अलायंस होते थे, उनके प्रेसिडेंट से मैंने बात की. मैंने कहा आंटी ऐसे ऐसे है तो क्या करें हम, क्यों ना हम उनका मतलब मदद करें. उन्होंने बताया कि क्यों नहीं, हम ये नहीं होते कि गांव में मतलब ऊपर पहाड़ों में फौजी बैठे कि वो हमारा रिश्तेदार हो या ना हो, हमारे लिए सब मतलब सब एक है. सेरिंग आणि त्यांच्या सहकारी महिला ब्लॅक टॉपवर सैन्यासाठी जेवण आणि पाणी घेऊन गेल्या. त्यांचा त्यावेळचा एक व्हिडिओ सुद्धा आम्हाला मिळाला. चुशुल गावातील या महिला ब्लॅक टॉपवर जवानांसाठी रेशन घेऊन निघाल्या त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. अत्यंत दुर्गम डोंगराळ भागात या महिला जीवनावश्यक वस्तू घेऊन सैन्यापर्यंत पोहोचल्या. खरं तर त्यावेळी ब्लॅक टॉपच्या खाली चीनी सैनिक तळ ठोकून बसले, पण भारतीय सैनिकांनी LACवर ताबा मिळवला. त्यावेळची परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. जेव्हा सेरिंग पुढे सरकत होत्या त्यावेळी चीनी सैनिकांनी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला, पण प्राणापेक्षा देशावर अधिक प्रेम करणाऱ्या या निडर जिगरबाज महिलांनी चीनी सैनिकांच्या धमक्यांना भीक घातली नाही. तो हमने सोचा कि क्यों ना मतलब इनका कुछ मतलब ऊपर से नीचे फिर पानी लाना, पानी लेके जाना उनके लिए मुनासिब नहीं था, बिल्कुल इम्पॉसिबल था. क्योंकि पहले जाते टाइम पे अपना पूरा बोरी बिस्तर सब कुछ उठाना, फिर उसके बाद ऊपर से पानी उठाना मुश्किल था. तो गांव वालों ने यही तय किया कि मिल के ना यही तय किया कि क्यों ना हम वॉलंटियर उनके लिए मतलब पानी लेके जाए. ऑपरेशन ब्लॅक टॉप यशस्वी झाल्यानंतर भारतीय जवानांना तिथं तळ ठोकून राहणं आवश्यक होतं. पण तोपर्यंत तिथं असलेल्या भारतीय जवानांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणं सुद्धा गरजेचं होतं. लष्कराची तशी व्यवस्था नव्हती. ब्लॅक टॉपवर तैनात असलेल्या जवानांविषयी जेव्हा गावकऱ्यांना कळलं तेव्हा गावातील महिलांनी मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. घराघरातून जीवनावश्यक वस्तू गोळा करून महिलांनी भारतीय जवानांना मदत पोहोचवली. सतत 2 दिवस न थकता या महिलांनी पायी प्रवास करून जवानांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे या महिलांनी भारताचं ऑपरेशन ब्लॅक टॉप यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. तो प्रसंग आजही या महिला विसरल्या नाही. हमें नहीं मालूम था कि रात को 1-2 बजे के करीब हेलीकॉप्टर आने लगे. 2 हेलीकॉप्टर भी, एक नहीं था सर, 2 था. तो फिर से मतलब दिन का हलचल देख के गांव वाले ऑलरेडी डरा हुआ तो था. फिर अचानक से फिर हेलीकॉप्टर आना आया तो और भी ऐसे डरावना था सर. ऑपरेशन ब्लॅक टॉप यशस्वी करण्यात तसंच तो परिसर भारताच्या ताब्यात ठेवण्यात
सैन्यानं जे शौर्य दाखवलं त्यात या स्थानिक महिलांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची होती। या महिलांचं हे कर्तृत्व समोर आल्यानंतर आता सगळ्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे। जिस प्रकार से हमने चोटियों को पकड़ लिया नॉर्थ और साउथ और पेंगोंग में, अब भारत की स्थिति बहुत मजबूत हो गई है और चीन बैकफुट पे है, हम प्रोएक्टिव हैं और चीन अभी रिएक्टिव है और ये चीन को बड़ा डर लगा हुआ है। चुशूल गावातील लोकांनी भारतीय सैनिकांना हर प्रकारची मदत केली। ऑपरेशन ब्लॅकटॉप वरील ताबा कायम ठेवण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे। खरं तर हिवाळ्यात चीनी सैनिकांकडून इथल्या नागरिकांना त्रास दिला जातो, पण यापुढे तसं होणार नाही। या गावातील लोक नेहमीच ब्लॅकटॉप आणि आजूबाजूच्या परिसरातील डोंगराळ भागात भारतीय सैन्याच्या मदतीला कायम तत्पर असतात। आम्ही भारतीय सैन्याची मदत करतोय। भारतीय सैन्याचा या डोंगरावर ताबा कायम राहावा अशी आमची इच्छा आहे। आम्ही जवानांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतो। दिवसातून अनेक वेळा आमची भारतीय सैन्याच्या कॅम्पवर ये-जा असते। ब्लॅकटॉप असं ठिकाण आहे जिथून चुशूल सोबत दुर्बुकशोक आणि दौलत बेग ओल्डीला जोडणारा रस्ता सहज दिसतो। 1962 मध्ये याच परिसरात भारत आणि चीन दरम्यान युद्ध पेटलं। इथून चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं आता शक्य होणार आहे। तसंच चीनचा परिसर दुर्बिणीशिवाय पाहता येतो, त्यामुळेच हा परिसर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पण आता भारतीय सैन्यानं या परिसरावर ताबा मिळवल्यानं चीनचा अक्षरशः तिळपापड झाला। भारत की स्थिति साउथ और पेंगोंग में बहुत मजबूत हो गई है। ये आप समझने की कोशिश करो, जो कैलाश रेंज है ये पूरा चुशूल मोल्दो बाउल को डोमिनेट करता है। इसको पकड़ने से भारत अभी सारा लॉजिस्टिक और कम्युनिकेशन जो चीन का है चुशूल बाउल में, उसको एक प्रकार से फायर एंड ऑब्जर्वेशन से डोमिनेट करता है। ब्लॅकटॉपवर ताबा मिळवल्यानं भारतानं दक्षिण पँगॉंग परिसरावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे। भारतीय सैन्यानं ऑपरेशन ब्लॅकटॉप यशस्वी करून आजूबाजूच्या परिसरातील डोंगरांवर आपलं नियंत्रण मिळवलंय। भारतानं पहिल्यांदाच चीनला त्याच्याच भाषेत जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। भारताच्या या विजयाचा शंखनाद बीजिंगपर्यंत ऐकू गेलाय, त्यामुळेच चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे भारताच्या या सिक्रेट सेनेचं कौतुक केलं पाहिजे आणि आपण सगळेजण या सेरिंग युडोल यांच्याकरता सॅल्यूट करूया। पण यात आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। अशा कोणत्या ठिकाणं आहेत की ज्यावर भारतानं ताबा मिळवला आणि त्यामुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आपण आता यशस्वी होणार आहोत, सहज शक्य होणार। पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर भारताची सिक्रेट सेना। आणि या सिक्रेट सेनेनं जी जबरदस्त कामगिरी बजावली त्यानंतर भारतीय जवानांनी केवळ ब्लॅकटॉपवर ताबा मिळवला असं नाही, तर पँगॉंगच्या दक्षिणेला असलेल्या फिंगर 4 परिसरातल्या 1-2 नाही तर तब्बल 6 डोंगरांवर ताबा मिळवला आहे। त्यामुळे पँगॉंग परिसरातील चीनचे सगळे कॅम्प आता भारतीय सैन्याच्या नजरेच्या टप्प्यात आले। जर चीनी सैनिकांनी आगळीक करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला ना तरी त्याची मोठी किंमत चीनला मोजावी लागेल, कारण चीनचे माल्डो आणि गॅरिसन हे भारतीय सैन्याच्या निशाण्यावर आहेत। भारताच्या पराक्रमासमोर चीन हतबल। एलएसीवर भारतीय जवानांचं शौर्य।
LACच्या शिखरांवर भारताचा तिरंगा फडकला. LACवर चीनची घमेंड पुरती उतरली आहे. 15 जूनला गलवानच्या खोऱ्यात भारतीय जाबाज जवानांच्या हातून मार खाल्ल्यानंतरही चीननं धडा घेतलेला नाही. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा पँगॉंगमध्ये चीनी सैन्यानं भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण चीनी सैनिकांना भारताच्या शूर जवानांनी असं काही प्रत्युत्तर दिलं की याचा चीनी सैनिकांनी चांगलाच धसका घेतलाय. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली आहे. पँगॉंगच्या 6 प्रमुख शिखरांवर भारतीय सैन्यानं ताबा मिळवलाय. त्यामुळे आता या परिसरात चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय सैन्य दलाची बारकाईनं नजर आहे. भारतीय सैन्यानं केवळ 20 दिवसांमध्ये फिंगर 4 परिसरातील 6 शिखरांवर नव्यानं ताबा मिळवला आहे. भारतीय सेना ने जिन 6 ऊंची चोटियों पर कब्जा किया है वो पूर्वी लद्दाख के पास हैं। दरअसल ये सभी 6 चोटियां भारत की जमीन का ही हिस्सा हैं, लेकिन 29-30 अगस्त की दरमियानी रात को चीन की सेना ने कब्जे की नीयत से इस इलाके में घुसपैठ की थी, जिसके बाद भारतीय सेना ने एक बड़े ऑपरेशन को अंजाम देते हुए न सिर्फ चीन की सेना को खदेड़ दिया, बल्कि ब्लैक टॉप सहित 6 अहम चोटियों पर अपना बेस भी बना लिया। अब भारतीय सैनिक इन ऊंची चोटियों पर बैठे हैं और वहां से चीन की टेरिटरी के अंदर कई किलोमीटर तक निगरानी कर रहे हैं। पँगॉंगच्या दक्षिणेला चुशूलचं सब सेक्टर आहे. इथे थाकुम हिल, ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप, गुंगर हिल, मागर हिल आहे. याशिवाय इथं रेजॉंगला, रेकिनला, पांगूर गॅप आणि चुशूल खोरं हा सगळा परिसर आहे. या परिसरातील अनेक शिखरांवर भारतीय सैन्यानं तिरंगा फडकवलाय. केवळ 20 दिवसांमध्ये भारतानं हॅमलेट टॉप, ब्लॅक टॉप, गुरुंग हिल, मागर हिल, रेजांगला आणि रेकिनला या शिखरांवर तिरंगा फडकवला. 1962 मध्ये याच परिसरात भारत चीनच्या दरम्यान तुंबळ युद्ध झालं होतं. या महत्त्वाच्या शिखरांसोबतच भारतीय सैन्यानं फिंगर 4च्या डोंगरावर सुद्धा ताबा मिळवला. एक बात निश्चित है कि भारतीय सेना अब चीन को उसी भाषा में जवाब दे रही है जो भाषा चीन अभी तक भारतीय सेना के खिलाफ इस्तेमाल करता रहा है. जब से भारत ने चोटियों पर कब्जा किया है, चीन अपने ही बिछाए हुए जाल में फंस गया है. चीन भारत के चक्रव्यूह में इतनी बुरी तरह फंस गया है, चीन उसमें से निकलने के लिए छटपटा रहा है. चीनी सैन्यासाठी गेल्या 50 वर्षातील LACवरचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे आता चीनच्या प्रत्येक कॅम्पवर भारतीय सैन्याची नजर असेल आणि त्यामुळेच चीन अखेर चर्चेला तयार झालाय. भारत की चीन के साथ कोर कमांडर लेवल की इससे पहले भी 5 बैठक हो चुकी हैं, लेकिन सब बेनतीजा. लेकिन अब स्थिति बदली हुई है, क्योंकि भारतीय सेना ने पैंगोंग के दक्षिणी हिस्से में चोटियों पर कब्जा कर चीन को बैकफुट पर धकेल दिया है. जाहिर है कि अब बातचीत की टेबल पर भी चीन के तेवर नरम पड़े हैं और भारतीय सेना अपनी शर्त रख सकती है कि चीन अप्रैल 2020 से पहले की स्थिति में वापस लौटे. लेकिन भारतीय सेना पूरी सावधानी भी बरत रही है, क्योंकि चीन की धोखा देने की फितरत है. भारतीय सैन्यानं LACवर आघाडी घेतल्यामुळे चीनचं सैन्य बॅकफुटवर गेलं. तुम्हाला या नकाशावरून काही गोष्टी लक्षात येतील. या नकाशातून तुम्हाला चीनच्या लष्करी कॅम्पचा अंदाज येईल.
तसंच हा कॅम्प भारतीय सैन्याच्या नजरेच्या टप्प्यात असल्याचं तुम्हाला दिसेल. रेकिनला आणि रेजांगला या नावाच्या डोंगरांवरून भारतीय सैन्याला टेहाळणी करणं सहज शक्य होणार आहे. या डोंगरांसमोरच्या भागावर चीनचं नियंत्रण आहे. विशेष म्हणजे या डोंगरांवरून स्पांगुर-त्सो तळ्याचा परिसर अगदी स्पष्ट दिसतो. या दोन खोऱ्यांना स्पांगुर पास आणि माउंटन पास असं म्हटलं जातं. त्यांच्यासमोर स्पांगुर-त्सो तळ्याचा प्रदेश आहे. तिथं चीनच्या सैनिकांचा कॅम्प आहे. आणि आता हे ठिकाण पहा. ठिकाण क्रमांक 1, ठिकाण क्रमांक 2, 3 आणि ठिकाण क्रमांक 4 ही चारही ठिकाणं LACवरच्या तणावानंतर चीननं उभारली आहेत. इथे त्यांचा कायमस्वरूपी कॅम्प आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रेकिनला आणि रेजांगलाच्या डोंगरावरून भारतीय सैन्यांना चीनी सैनिकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं सोपं झालंय. जंग करके ऐसी चोटियों को जीतने के काबिल नहीं है. चीन के पास वो ताकत नहीं है. इसलिए मुझे नहीं लगता कि चीन ऐसी कोई गलती करेगा. अगर करता है तो चीन को मुंह की हार खानी पड़ेगी और चीन को ऐसी हार खानी पड़ेगी कि चीनी सेना हमेशा के लिए याद रखेगी. LACवर भारतीय सैन्यानं जी आघाडी घेतली आहे त्यांची आणखीनही काही चित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. LACवर भारताशी संघर्ष करणं चीनला चांगलंच महागात पडलंय. चीनच्या प्रत्येक हालचाली भारतीय सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात असल्याचं इथून बघितल्यावर तुमच्या सहज लक्षात येईल. कारण आता रेकिनला आणि रेजांगलाच्या डोंगरावर भारतीय सैनिकांचा ताबा आहे. या दोन्ही डोंगरांमध्ये पठारी प्रदेश आहे. चीननं कोणत्याही हालचाली केल्या तर त्याची खबर भारतीय सैनिकांना सहज मिळणार आहे. या डोंगरांच्या समोर स्पांगुर-त्सो नावाचं एक मोठं तळं आहे आणि याच तळ्याच्या काठावर चीनी सैनिकांचा कॅम्प आहे. चीनी सैनिकांच्याकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला तर ते तात्काळ भारतीय जवानांच्या लक्षात येईल. या डोंगरावरून चीनच्या अगदी आतल्या भागापर्यंत भारताला नजर ठेवणं सहज शक्य आहे. स्पंगुर झील की आसपास की चोटियों पर हिंदुस्तान की सेना अपनी उपस्थिति लगातार मजबूत कर रही है, जबकि सामने खड़ी चीन की सेना चुपचाप तमाशा देख रही है. भारतीय सेना के सूत्रों का कहना है कि चीन ने अपने मिलिट्री बेस मोल्डो में 3000 अतिरिक्त सैनिकों की तैनाती की है. दरअसल चीन हिंदुस्तान पर मानसिक दबाव डालने के लिए पहले गलवान और उसके बाद पेंगोंग त्सो लेक में घुसपैठ करता है, लेकिन उसे हिंदुस्तान से इतने जबरदस्त पलटवार की उम्मीद नहीं थी. यही वजह है कि चीन अब LAC के मुद्दे पर बातचीत के जरिए अपनी इज्जत बचाने की कोशिश कर रहा है. खरं तर आता चीनी सैनिकांनी भारतीय जवानांसमोर गुडघे टेकलेत आणि त्याचं कारण आहे LACवर भारतीय सैन्यानं आपली मजबूत केलेली पकड. LACच्या वरच्या डोंगरांवर भारतीय सैन्यानं तळ ठोकलाय. इथूनच चीनी सैनिकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होत आहे. लडाखच्या LACवरील 6 प्रमुख डोंगरांवर भारताचा तिरंगा डौलानं फडकतोय. त्यामुळेच आता चीनच्या सैन्याला कापरं भरलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा या विशेष वृत्तात आज इथेच थांबूयात. भारताच्या सैन्याला अनेक शुभेच्छा देऊयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.